दुर्गप्रेमीच्या वाचन कट्ट्यामध्ये सर्व भाविकांचं, अकलाई देवी भाविकांचं स्वागत। आज आपण मच्छिंद्रनाथ सकाळी गड केलेला आहे, तिथला महाप्रसादाचा लाभ घेऊन आपण अकलाई देवीला आलेलो आहे। आपल्या सर्वांचं नशीब इतकं चांगलं आहे की आपल्याला अकलाई देवीच्या दर्शनाला पायाशी तिच्या येताच आरती सुरू झालेली आहे। आपण आरती पूर्ण करून पुन्हा आता डोंगर उतरून आपल्या घराकडे निघालेलो आहे। वाटेत आपण एका कड्याच्या कोपऱ्यावर वळणावर थांबलेलो आहे आणि आपण एक वाचन कट्ट्याला सुरुवात करत आहे। आज पुस्तकाचं नाव आहे माकडीचा माळ। लेखक आहेत मागच्या पिढीतील प्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे। हे सर्वसामान्य परिस्थितीतून वर आलेले आणि मुंबईमध्ये राहत होते। यांनी मुंबईचा पोवाडा लिहिलेला आहे, बरीच त्यांची पुस्तकं आहेत। अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा, वैजयंता, चित्रा, अलगूज, रानगंगा, वारणीच्या खोऱ्यात, माकडीचा माळ अशा कादंबऱ्या आहेत, कथासंग्रह आहेत। खुळवाडी, बरबाद्या कंजारी, आबी, फरारी, भानामती, रानफुलांचा ढीग अशा कादंबऱ्या आहेत। तर माकडीचा माळ हे त्यांची कादंबरी आपण आज आणलेली आहे। त्यातलं प्रकरण 1 आपण आज या वाचन कट्ट्यामध्ये वाचन करूया। वैशाख महिन्याला आरंभ झाला होता। काळगावच्या अफाट फोंड्यामाळावर दरवर्षाप्रमाणे यंदाही एक भिकारी येऊन स्थायिक होत होता। एखाद्या महावृक्षावर पाखरांचा कळप उतरावा तद्वत रोज 5-10 भिकारी येऊन तो माळ गजबजत होता। वारणा खोऱ्यात वावरणाऱ्या अनेक जाती जमाती त्या माळावर येऊन आपापली पालं ठोकत होत्या। अस्थिर वाऱ्यासारखं जीवन जगत असलेले फिरस्ती दरवर्षी वैशाखात या माळावर येऊन स्थिर होत। पावसाळा कंठेत आणि पावसाळा संपला की जिकडे सुगी लागेल तिकडे जात एक जमात येत होती। माळावर पालं उभी करत होती। शेकडो पालं उभी झाली होती। अजून लोक येत होते, येणारही होते। डवरी, डोंबारी, दरवेशी, माकडवाले, सापगारुडी, तुरवाले, भानामतीवाले, गोसावी, फासेपारधी, नंदीवाले, शिकलदार अशा अनेक जमातींनी तो माळ व्यापत आणला होता। प्रत्येक जमात दुसरीशी फटकून तळ देऊन बसली होती। तिथं प्रत्येकाचा धर्म वेगळा होता, कर्म वेगळं होतं आणि जगण्याची रीतही निराळी होती। त्यांची दैवत वेगळी होती, त्यांची ठिकाणं वेगळी होती। प्रत्येक देवस्थानामुळे पुढे निरनिराळ्या पताका फडफडत होत्या। माळावर गर्दी वाढत होती तसा तो माळ गजबजत होता। हर्षभरीत होऊन हसत होता, खेळत होता, नाचत होता। जुन्या ओळखींना नवा मुगार येत होता। वर्षानंतर ते भिकारी एकमेकांना भेटत होते आणि आनंदित होऊन गळ्यात पडत होते। अगदी शेवटी यंकू माकडवाला आला। त्याला पाहून पूर्वी आलेले सैदू दरवेशी, सख्या माकडवाला, बाळ्या डोंबारी यांना परमानंद झाला। बाळ्यानंतर धावत जाऊन यंकूला मिठी मारली। माहेरी आलेल्या लेकीला बाप भेटतो तसं तो यंकूला कडकडून भेटला। गांजाची चिली माती घेऊन सैदू दरवेशी पुढं आला आणि यंकूला सलाम करीत म्हणाला, सलाम अलैकुम। यंकू पुढं झाला। पर्वती डबऱ्याच्या पालापडून पुढं निघाला। पर्वती आपल्या अंगणात बसला होता। यंकूला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या चढली। पर्वतीच्या पुढच्याच पालातला हेकम्या गारुडी तिरस्कारानं बाजूला थुंकला। त्यांना यंकूचं येणं आवडलं नव्हतं, कारण यंकूचा धिप्पाड देह, अपार बळ आणि त्याचा सज्जनपणा याचा त्यांना हेवा वाटत होता। यंकू अंगापेंडानं मजबूत होता, अंगात रेड्याचं बळ होतं। त्यानं नुकतीच 35 ओलांडली होती। तो स्वभावानं गरीब होता, सर्वांशी जुळतं घेणारा होता। कोणाशी भांडणं त्याला नकोच वाटे। पुढे येणाऱ्याला रामराम करणं हा त्याचा स्वभाव होता। त्यामुळं इतर भिकारी यंकूला मान देत होते। सैदू दरवेशी, बाळ्या डोंबारी, सख्या माकडवाला आणि इतर त्याला आपला मित्र मानत होते। यंकू जुन्या दोस्तांना भेटत पुढे निघाला। त्यानं भेटणाऱ्यांची चौकशी केली। बायको मेल्याचं दुःख त्यांना सांगितलं। ते ऐकून ते दोस्त हळहळले। पोरक्या झालेल्या देखण्या कांडेदार दुर्गाची कीव करू लागली। गेल्या आषाढात त्याची बायको मेली आणि 11 वर्षाच्या दुर्गाला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या शिरावर पडली। बायको मेल्यावर काही काळ तो उदास होता, पण उदास राहून भागणार नाही। दुर्गाला जगवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे हे त्यानं जाणलं आणि तो उद्योगाला लागला। त्यानं एक माकड घेतलं, त्याचं नाव ठेवलं गंग्या। गंग्या माकडाचा खेळ करीत यंकू आपलं पोट भरू लागला। दुर्गाला जीवापलीकडे जपू लागला। यंकू माकडवाल्याच्या बगलेवर आपलं पाल उभं केलं। दुर्गाला आनंद झाला। मापट्या एवढा गंग्या नाचू लागला। दुर्गाचे केस सोडून त्या डोक्यातल्या उवा वेचू लागला। सरत्या वैशाखापर्यंत सर्व भिकारी माळावर येऊन दाखल झाले। अनेक फिरत्या जाती येऊन स्थिर झाल्या। ओसाड माळावरचं वातावरण आनंदानं भरलं। माळाचा पांग फेटला, तो गजबजू लागला। ज्येष्ठ गेला, आषाढ निघाला, उभा पाऊस वर्षू लागला। नेहमीप्रमाणे भिकारी हैराण झाले, पण सवयीनुसार त्यांनी त्या प्रसंगाला पाठ दिली। मिळेल ते पोटात भरून दिवस रेटले। श्रावणात चमत्कार घडला। महिला नवीन रंग आला, हिरवा मुलामा चढला। ती सुखाचे निश्वास टाकू लागली।
शिवार बहरली, पिकं डोलू लागली, गिरक्या घेऊ लागली, जागोजाग भाजी पिकली, मुबलक भाजी, भरपूर पाणी, सरपण यामुळे माळावरचे भिकारी सुखी झाले. उभी पिकं पाहून देवाला हात जोडू लागले. लोकांची पिकं, लोकांचा शिवार, पण आनंद मात्र ह्या नव्हता. जग सुखी तर आपण सुखी असा व्यापक जिव्हाळा होता. भाद्रपदात पावसानं हात आकडता घेतला. मातीत मोती पिकवून पाऊस निघून गेला. भिकाऱ्यांना आनंद झाला. ते सर्व नव्या जोमाने उद्योगाला लागले. डवरी, डोंबारी, दरवेशी, सापगारुडी, तुरवाले, भानामतीवाले, गोसावी, फासपारधी, नंदीवाले, माकडवाले अशी एकूण एक तयार झाली. डवरी डमरू घेऊन डवर घालू लागली. यंकू आपल्या गंग्या माकडाला घेऊन दारोदार हिंडू लागला. सैदू दरवेशी आपला अस्वल खेळवू लागला आणि अस्वलापेक्षा दरवेशाचा दंगा मोठा अशी म्हण सार्थ करू लागला. बाळ्या डोंबारी आपल्या तरुण पोरींचा तांडा घेऊन तमाशाचा फड पाडीत होता. सापवाले साप खेळवित होते आणि भानामतीवाले भानामतीचा चमत्कार दाखवून लोकांना दिपवित होते. माकडवाल्याने आपली पोटं माकडांवर लादली होती. रावणाची लंका जाळणारा तो प्राणी आता त्याच्या हुकमात होता. नाच म्हणत तसं नाचत होता आणि शेतकऱ्यांच्या पुढे डोकं टेकून भीक मागत होता. माळावर सैदू दरवेशी, यंकू माकडवाला, बाळ्या डोंबारी आणि पर्वती डवरी ही जबरी करती आणि शहाणी माणसं म्हणून ओळखली जात होती. यंकू अंगानं आणि बाळानं मोठा होता. रुंद चेहरा, रुंद गर्दन, भरपूर पिळदार मिशा, अंगात गोल पैरण, डोक्याला भलं मोठं पागोटं आणि हातात लांब लचक काठी आणि खांद्यावर गंग्या माकड असा त्याचा मोठा थाट होता. सैदू दरवेशी भयंकरच गांजा ओढणारा म्हणून प्रख्यात होता. बंदुकीत गोळी भरून फिरावं तसं तो चिलबीत गांजा भरून हिंडत असे. गुलछबू मिशा राखल्या होत्या. सिंहाच्या आयाळीसारखी दाढी वाढवली होती. भुळ्या रेखीव आणि दाट होत्या. रोज दारादारासमोर अस्वलाची कुस्ती खेळून त्याचा देह पिळदार झाला होता. त्याच्या आवाजात पोलादाचा नाद निघत होता. तो तापट होता, त्यामुळे सर्व भिकारी त्याला वचकत होते. बाळ्या डोंबारी रंगेल माणूस. त्याचं पोट किंचितसं पुढं आलं होतं. त्याचा देह धबधबीत झाला होता. रंग काळा होता, पण चेहरा पाणीदार होता. त्याने कपाळावर भरपूर टाळू राखली होती. कमरेला करगोटा, लंगोटी, डोकीला लहरी पटका असा त्याचा वेश होता. घोड्याच्या टाळूप्रमाणे कपाळावर टाळूला गाठ मारून आणि पटका ठेवून उघडा बंबोबाळ्या दिसेल त्याला मुजरा करीत होता. त्याचा आईडबाज पटका आणि खालची लंगोटी पाहून लोक हसत असत, पण बाळ्याला त्याचं काही वाटत नसे. तो आपल्या 2 पोरी घेऊन तमाशा करीत असे. त्यानं खूण केली की पोरी रंग भरीत आणि समोर बसलेल्या रंगेल माणसाचा किस्सा गारद करून मोकळ्या होत. पर्वती डवरी हा पर्वताप्रमाणेच होता, पण त्याला पाऱ्या असं लोक म्हणत. त्या कंगाल वस्तीत तो कुबेर समजला जात होता. तो भलताच रागीट होता. त्यात तो रोज दारू पित असे, त्यामुळे त्याचं नाव काढणं पाप झालं होतं. त्यानं 5 शिकारी कुत्री पाळली होती. नाबदा आणि आबदा या त्याच्या 2 बायका खरडं मोती, कुंकू, मेण, काळीपोत याचा व्यापार करीत. पाऱ्या घरात दारूची भट्टी लावत असे. पहिल्या दारीची गोडवर दारू पिऊन तो दिवसभर आडवा पडलेला असे. त्याच्या 4 देखण्या तरुण लेकी दारूचे डबं गावागावात पोचवून पैसा गोळा करीत. दूर दूरचे दारू पिणारे पाऱ्याच्या घरी येत आणि दारू पिऊन निघून जात असत. तशी त्या माळावर माणसं जगत होती. जगण्याविषयी त्यांना अपार प्रेम होतं. त्यांच्या जगात त्यांच्या मालकीचं काही नव्हतं, पण जग त्यांच्या मालकीचं होतं. सृष्टीवर त्यांचं प्रेम होतं. ही सृष्टी पिकावी, फळाफळांनी डवरावी, शेतकऱ्यांनी सुखी व्हावं, उदार व्हावं आणि आपल्याला भीक वाढावी एवढीच त्यांची इच्छा उरत घेऊन ती माणसं त्या वैराण माळावर नांदत होती. काळगावचा तो माळ भूताचा माळ म्हणून प्रख्यात होता. गावदरीपासून डोंगरापर्यंत 4 मैल रान त्याने व्यापलं होतं. त्यापैकी अर्ध्या माळावर कुठेतरी एखादं झाड दिसत असे. अर्ध्या माळावर घनदाट झाडी वसली होती. त्या गर्द झाडीत चोर, खुनी, दरोडेखोर यांचा 12 महिने तळ पडलेला असे. रोज रात्री ती घरात खेडी लुटत, खून पाडीत, बायका पळवीत आणि त्या माळावरच्या जंगलात दडी मारत असत. आज काय तर त्या माळावर खून पडला, आज काय तर ह्या गावात खून पडला, कुणाची लेक पळवली, कुणाचा तरी हाडाचा सापळा पडलाय, अशा रोज भूमिका उठत. काळगावची बायका बरोबर भयभीत होत. 4-8 दिवसांनी त्या माळावर काहीतरी विपरीत प्रसंग नक्कीच होत असे. म्हणून तो लोक त्याला भूताचा माळ असं म्हणत. धन्यवाद.